नमस्कार मित्रांनो, जॉब अलर्ट आपल्या यूट्यूब चॅनलला आपलं स्वागत आहे। आज आपण एका नवीन भरतीबाबत जाणून घेणार आहोत। नागरी सेवा पूर्व परीक्षा 2024 केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या मार्फत म्हणजे UPSCच्या मार्फत सिव्हिल सर्व्हिस एक्झामिनेशनसाठी जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे। एकूण 1056 जागेसाठी भरती होणार आहे। कुठल्याही शाखेचा पदवीधर उमेदवार यासाठी अप्लाय करू शकतो। बघूया आपण भरतीबाबत सविस्तर। युनियन पब्लिक सर्व्हिस कमिशन्स केंद्रीय लोकसेवा आयोग द एक्झामिनेशन नोटीस डेट 14 फेब्रुवारीला जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे। लास्ट डेट फॉर द रिसिप्ट ऑफ ऑनलाईन ॲप्लिकेशन असणार आहे 5 मार्चपर्यंत तुम्ही ते अप्लाय करू शकतात। आता इथे एकूण जागा किती असणार आहे तर एकूण जागा 1056 शैक्षणिक पात्रता असणार। कुठल्याही शाखेची पदवी, अर्ज फीज असणार आहे जनरल कॅटेगरीसाठी आणि OBC कॅटेगरीसाठी 100 रुपये, SC ST PWD महिला कॅन्डिडेटसाठी कुठलीही ॲप्लिकेशन फीज नाही आहे। एज लिमिट काय दिलेलं आहे तर एज लिमिट मिनिमम 21 वर्ष आणि मॅक्झिमम 32 वर्ष असणं गरजेचं आहे। जनरल कॅटेगरीसाठी SC ST ला 5 वर्ष वया सवलत दिलेली आहे आणि OBC ला 3 वर्ष वयात सवलत असणार आहे। पूर्व परीक्षा असणार आहे 26 मे 2024 नंतर 24 ला आणि मुख्य परीक्षा असणार आहे तुम्हाला पूर्व परीक्षेचा रिझल्ट लागल्यानंतर ते इन्फॉर्म करतील। आता अप्लाय कसं करायचं, हाऊ टू अप्लाय द कॅन्डिडेट रिक्वायर्ड टू अप्लाय ऑनलाईन युजिंग द वेबसाईट ऑफ UPSC online.nic.in ह्या वेबसाईटवरती जाऊन तुम्हाला बेसिक रजिस्ट्रेशन आणि अप्लाय करायचं आहे। ॲप्लिकेशनची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये मी दिलेले आहे। तर लास्ट डेट फॉर द रिसिप्ट ऑफ ॲप्लिकेशन असणार आहे 5 मार्च 2024 पर्यंत संध्याकाळी 6 वाजेपर्यंत तुम्ही ते अप्लाय करू शकतात। त्याचबरोबर त्यांनी काय सांगितलं, पेनल्टी फॉर रॉंग आन्सर म्हणजे चुकीच्या उत्तरासाठी निगेटिव्ह मार्किंग असणार आहे। द कॅन्डिडेट शुड नोट दॅट देअर विल बी अ पेनल्टी निगेटिव्ह मार्किंग फॉर रॉंग आन्सर मार्क्स बाय द कॅन्डिडेट इन द ऑब्जेक्टिव्ह टाईप ऑफ क्वेश्चन पेपर। ऑब्जेक्टिव्ह टाईपमध्ये चुकीच्या उत्तरासाठी निगेटिव्ह मार्किंग असणार आहे। ॲप्लिकेशनची लिंक आणि ॲडव्हर्टायझिंगची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये आहे। तुम्ही डिटेल ॲडव्हर्टायझिंग चेक करून अप्लाय करू शकता। धन्यवाद मित्रांनो।